नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने खास इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन बँक तयार करण्यात आलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाच्या ज्या क्वेश्चन बँक आहेत त्या पाहणार आहोत. ह्या क्वेश्चन बँक ज्या आहेत त्या त्यांनी प्रकरणानुसार दिलेल्या आहेत. आपण ह्या व्हिडिओमध्ये इतिहास आणि राज्यशास्त्राचं जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांची आदर्श उत्तरं आपण पाहणार आहोत. त्यासोबतच त्यांनी काही सूचना आपल्यासाठी दिलेल्या आहेत. सूचना क्रमांक 1 आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच या क्वेश्चन बँकची निर्मिती करण्यात आलेली आहे. सूचना क्रमांक 2 आहे, सदर प्रश्न संचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी. अशा ह्या 2 सूचना आहेत. सदर प्रश्न संचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याचा अर्थ येणारच नाही असंही नाही आहे. तेव्हा हे जे प्रश्न आहे यांचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करायचा आहे, सराव करायचा आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, त्याच्यामध्ये अ आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हणता येईल. पर्याय आहेत अ वॉल्टेर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके, ड कार्ल मार्क्स. योग्य उत्तर आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक वॉल्टेर यास म्हणता येईल. दुसरे विधान आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. अ कार्ल मार्क्स, ब मायकल फुको, क लुसिओ फेबर, ड वॉल्टेर. योग्य उत्तर आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला. तिसरे विधान आहे, द्वंद्ववादी विचारप्रणाली डॅश याने मांडली. पर्याय आहेत अ वॉल्टेर, ब रेने देकार्त, क जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, ड कार्ल मार्क्स. योग्य उत्तर आहे द्वंद्ववादी विचारप्रणाली जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल याने मांडली. चौथे विधान आहे, 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या डॅश मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. पर्याय आहेत अ ॲनल्स प्रणाली, ब द्वंद्ववाद विचारसरणी, क स्त्रीवाद, ड मार्क्सवाद. योग्य उत्तर आहे 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. पाचवा आहे, वर्ग संघर्षाचा इतिहास डॅश याने मांडला. पर्याय आहेत अ कार्ल मार्क्स, ब मायकल फुको, क लुसिओ फेबर, ड वॉल्टेर. योग्य उत्तर आहे वर्ग संघर्षाचा इतिहास कार्ल मार्क्स याने मांडला. ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. त्याच्यामध्ये पहिलं आहे, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री. दुसरी जोडी आहे लिओपोल्ड वॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. तिसरी जोडी आहे हेरोडोटस, द हिस्ट्रीज. चौथी जोडी आहे कार्ल मार्क्स, डिकोर्स ऑन द मेथड. यामध्ये चुकीची जोडी आहे कार्ल मार्क्स, डिकोर्स ऑन द मेथड. दुसरं आहे रेने देकार्त, आधुनिक इतिहासाचा जनक, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, द्वंद्ववादी विचारसरणी, मायकल फुको, ज्ञानाचे पुरातत्व, कार्ल मार्क्स, वर्ग संघर्षाचा इतिहास. यामध्ये चुकीची जोडी आहे रेने देकार्त, आधुनिक इतिहासाचा जनक. तिसरं आहे, वैज्ञानिक संशोधन प्रायोगिक पद्धती, आधुनिक इतिहास लेखन शास्त्रशुद्ध पद्धती, गॉन्टिगेन विद्यापीठ, इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान, ॲनल्स प्रणाली, ब्रिटिश इतिहासकार. यामध्ये चुकीची जोडी आहे ॲनल्स प्रणाली, ब्रिटिश इतिहासकार. प्रश्न क्रमांक 2 अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्याच्यामध्ये एक आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहास संशोधनात सहाय्यभूत ज्ञानशाखा. त्या आहेत 1 पुरातत्व, अभिलेखागार, वंशावळीचा अभ्यास, हस्तलिखितांचा अभ्यास. 2 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत रेने देकार्त, लिओपोल्ड वॉन रांके, वॉल्टेर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल.
3 आहे पुढील तक्ता पूर्ण करा हिस्ट्री. उत्तर आहे जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेल. आणि या बाजूला दिले रेने देकार्त हे ग्रंथकार आहेत. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? डिस्कोर्स ऑन द मेथड. आणि इकडे आहे दास कॅपिटल, याचे ग्रंथकार आहेत कार्ल मार्क्स. इकडे दिलेला आहे मायकल फुको, हे ग्रंथकार आहेत आणि यांनी लिहिलेलं आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. पुढील तक्ता पूर्ण करा. इकडे व्यक्ती आणि इकडे वैशिष्ट्य दिलेली आहेत आपल्याला. व्यक्ती आहे वॉल्टेर, यांचं वैशिष्ट्य आहे आधुनिक इतिहासाचा जनक. इकडे वैशिष्ट्य आहे स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात, सीमा द बोवा. इकडे व्यक्ती आहे मायकल फुको, यांचं वैशिष्ट्य आहे ज्ञानाचे पुरातत्व. इकडे वैशिष्ट्य आहे वर्ग संघर्षाचा सिद्धांत आणि ते आहे कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 2 ब, टिपा लिहा. पहिली टिप आहे द्वंद्ववाद. उत्तर, एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतामधील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. पुढची टीप आहे ॲनल्स प्रणाली. उत्तर आहे राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. इतिहासकार ही एक टीप आहे. उत्तर आहे इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. अशा प्रकारची इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. पुढची टीप आहे रेने देकार्त. उत्तर आहे रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ होता. त्याने डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे त्याचे मत होते. त्याच्या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये हा तो नियम होय. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. उत्तर, वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. कारण 1. इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो. 2. त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. 3. तसेच सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. 2. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर, इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. 2. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. 3. इतिहास लेखनातील क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. 4. सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर
विचार करणारे संशोधन सुरू झाले. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. उत्तर आहे फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. 2. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. 3. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. वॉल्टेर यास आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. उत्तर वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. 2. तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. 3. या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला, म्हणून वॉल्टेर याला आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे हा उतारा दिलेला आहे, हा तुम्ही वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपल्याला या उतार्यामध्ये शोधून आपल्याला ती लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली? याचं उत्तर उतार्यामध्ये आहे. ते उत्तर असं आहे, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. प्रश्न क्रमांक 2 आहे, सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे? याचे उत्तर आहे, सर्वाधिक प्राचीन शिलालेख फ्रान्समधील लुव्र या संग्रहालयात ठेवला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा. या ठिकाणी बघा, तुम्हाला स्वतःचे मत व्यक्त करायचे आहे. मी इथे माझे मत व्यक्त केले आहे. शिलालेखावर त्या त्या काळातील विशिष्ट घटनांची माहिती लिहिलेली असते. ही माहिती लिहिताना त्या काळातील वापरात असलेल्या लिपीचा वापर केलेला असतो. तसेच चित्र किंवा विशिष्ट चिन्हांचाही वापर केलेला असतो. हे सर्व इतिहास संशोधनास सहाय्यभूत ठरतात, म्हणून शिलालेख हे इतिहासाचे साधन ठरते. प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर आहे, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्याच्या मते 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. 2. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. 3. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाही. 4. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. 5. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे, या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. 2. हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. 4. मानवाने केलेल्या भूतकाळातील कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. तिसरा प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. 2. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका सीमा द बोवा हिने मांडली. 3.
त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. 4. स्त्रियांच्या संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 5. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते 1. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. 2. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. 3. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. 4. इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. 5. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. प्रश्न क्रमांक 5 आहे, इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा. उत्तर आहे, इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे पुढीलप्रमाणे: ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे, उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासणे व त्या माहितीचे तौलनिक विश्लेषण करणे, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पनांची मांडणी करणे. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 2 यावर आधारित जे प्रश्न आहेत त्यांची आदर्श उत्तरं पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.